आपण निघालेलो आहोत बाईक राईडला. आपली बाईक सो रॉयल एनफील्ड अँड आय एम ऑन फील्ड. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत जेजुरीला. कधी मी असं उचलून घेऊन जाणार माझ्या होणाऱ्या जी कोणी असेल तिला. तुम्हाला सांगतो, सोलो ट्रिपला येण्याची मजा जी आहे ती काय आहे. अर्ध्या ट्रिपा आमच्या कॅल्क्युलेशन्समध्येच जातात की एवढे तुझे पाठवायचेत, एवढे तू पाठवायचेत, एवढे तू पाठवायचेत. अच्छा नाही, पण मी तिथे तेवढे खर्च केलेले ना, मग त्याच्यातले तेवढे का. टेल मी विदाउट टेलिंग मी यू आर इन मुंबई. नमस्कार. तर कसे काय सफेद कॉलर वाले लोक, आपण निघालेलो आहोत कुठेतरी ऑन बाईक. थंबनेल तुम्ही पाहिलेला असेलच. तरी सोलो ट्रिप आहे आपली आणि आजचा संपूर्ण व्लॉग हा आजचा उद्याचा जो काही आहे तो संपूर्ण व्लॉग हा बाईक राईड विथ मी असणार आहे. काय आहे, जेव्हापासून आपण 18 वर्षाचे झालो आहे तेव्हापासून आपल्याला बाईकची खूप खाज होती. 3 वर्ष जरा बाईकची खाज निघालेली. मे बी आपण इजगार्ड लावलेलं तिकडे. तर आता ती खाज पुन्हा आलेली आहे. तर ती खाज मिटवायला आपण निघालेलो आहोत बाईक राईडला. तर बघूया आता गंमत जे करू आपण नेहमीची करतो ती. पण आजची गंमत एकट्याची असणार आहे. मध्ये मध्ये कोणी जर भेटलं आपल्याला, बघू माणसं कोण भेटतायचं ब्लॉग मी करू, मस्त मजा करू त्यांच्याबरोबर. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे केल्यावर काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त माझ्याबरोबर राईडला यायचं. ॲक्च्युली मी एकटा जात नाही आहे, ॲक्च्युली मी तुमच्यासोबत चाललो. तुम्ही माझ्या मागे बसला आहात असं समजू. बापरे, बाईक चालवायला लागलो की मी वेडाच होतो रे बाबा. चला मग जाऊया. आपली बाईक दाखवतो तुम्हाला. थांबा, तू ये रे इथं. आपली बाईक सो रॉयल एनफील्ड अँड आय एम ऑन फील्ड असं निघालेलो आहोत. चला मग जाऊया राईडला. तर नेहमीप्रमाणे आपला कळंबोलीचा स्टॉप आलेला आहे. कळंबोलीला आपण आधी पण थांबायचो आणि आत्ताही थांबतोय. मस्तपैकी असं चहा बी मारायचा, वडापाव खायचा आणि निघायचा. तेच करू ना, कशाला काय श्रीमंती कशाला दाखवायची उगच्ची. रे मस्त चहा आणि वडापाव घेऊ, एकदम खाऊ मस्तपैकी आणि एन्जॉय करू. वडा गरम आहे, एक वडापाव दे ना, एक चाय दे ना. मस्तपैकी वडापाव खात घरी जायचं. घरी नाही यायचं, बाहेर जायचं. थोडा बाद में भाई, नॉट बॅड. बाप नाही एवढा, पण ठीक आहे. मजा तर आहे. तर बस झालेला आहे आता आपला ब्रेक आणि आता आपण निघालो. आता नॉन स्टॉप गाडी चालवायची. पुढचा ब्रेक आता डायरेक्ट भाई 2 तासानेच घेऊ. डायरेक्ट 2 तास गाडी चालवायची. फाटा चला. केसांची मस्त सुंदर वाट लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. जसं आपण म्हटलेलं 2 तास आता आपण काय हॉल्ट घेणार नाही आहोत. तर आपण 2 तास नाही पण 1 तास 40 मिनटं सलग गाडी चालवतो न थांबता. 1 तास 40 मिनटं, नॉट बॅड. व्हॉट डू यू थिंक गाईज. म्हणून आपण लोणावळ्यात आता हॉल्ट घेतला आहे. म्हटलं लोणावळ्यात हॉल्ट घेतला आहे तर काकांकडे मस्त काहीतरी मॅगी विगी किंवा चहा बी घेऊ, असं काहीतरी करून निघू पुढे. मग काय बघू, मग डायरेक्ट जाऊ. तर तुम्हाला वाटलं असेल की अंधार का झाला आहे. मी तर सकाळी निघालो. काय नाही, मी सकाळी निघालो नव्हतो, संध्याकाळी निघालो मी. आत्ता मी बघायला गेलं तर ऑलमोस्ट
तीन तास गाडी चालवून झाली आहे. अजून मला 2 तास गाडी चालवायची आणि आय विल, आय नो. तर असंच निघायचं कुठेही. तुम्हाला एक सिम्पल सांगतो, मन झालं तर कुठेही निघायचं. तेच माझं आज बसल्या बसल्या मन झालं. गाडी काढली, निघालो. बोललो खूप दिवस झाले, नॉस्टॅल्जिया फील करू आपण. जे राईडला जायचो मी नेहमी, तुम्हाला सांगतो मी नेहमी, आमच्याकडे खूप गाड्या होत्या बाबा. म्हणजे बाईकचं वेळ घरात खूप आहे. म्हणजे बघा, पल्सर 220 होती, आत्ता ही रॉयल एनफिल्ड आहे. पप्पांची सगळ्यात पहिली गाडी होती स्प्लेंडर. पॅशन प्रो आत्ता पण आहे पप्पांची. परत R15 होती. अजून फेझर चालवली आहे, ती होती. अजून स्कूटीमध्ये तर माझी चोरी झालेली स्कूटी XS 125, यामा रेझेड, यामा ZR, फसिनो. खूप गाड्या होत्या घरात. रोज कॉलेजला वेगवेगळी घेऊन जायचो मी. तेच. काका बिस्किट आहे कोणतं? 2020 का जमान आहे ना. असं चहा बिस्किट खाऊ आज, मस्त वाटेल जरा. असंच नॉस्टॅल्जिया हिटबद्दल बोलत होतो मी. तेच असंच मी कोणतीही गाडी घेऊन कुठेही निघायचो. स्कूटी घेऊन जाय, पुण्याला निघायचो, नाशिकला निघायचो. ते आपण मस्तपैकी 2020 खाऊ. असंच तुम्हालाही जर कुठे वाटलं निघावं असं, बिंदास निघा. अजिबात कोणाचा विचार करू नका. डायरेक्ट गाडी काढा आणि निघा. मस्त पेट्रोल भरायचं आणि निघायचं. खातो जरा, मग निघू पुढे. सो लेट्स गो नाव फ्रॉम लोणावळा टू नेक्स्ट डेस्टिनेशन. पुढील स्टेशन बघा ब्लॉग तेव्हा कळेल. तर मित्रांनो, आपण रात्री काल लेट पोचलो. 10:30 झाले. कारण अचानक माझ्या उजव्या पायाला एक बेकार क्रॅम्प आला आणि गाडी पळवतच नव्हती. कारण उजव्या पायाचा ब्रेक मारायचा असतो खालचा तो. तर खूप हळूहळू करत मी एक 10-10:30ला पोचलो. आणि मग खाल्लं थोडा आराम केला, घरच्यांशी बोललो पोचलो म्हणून, आणि मग झोपलो. आणि मी विचार केला की आपण मस्त 5:30-6ला उठायचं, आंघोळ करायची आणि आपल्या डेस्टिनेशनला पोचायचं. ते इथून 20 मिनटावर आहे, मॅक्स 20 मिनटं, 20-25 मिनटं. तर तिथे पोचायचं. पण सीन असं झाला, एवढं मस्त वातावरण, सगळं थंड. मला 8:30ला जाग आली. 8:30ला जाग आली तर बोललं तर ठीक आहे, अजून 15 मिनटं झोप्या. मग 8:45ला उठलो आणि मग असं तोंड पण तुटलं, आंघोळ केली, मस्तपैकी खाल्लं आणि आता निघालो आहे. आता वाजले आहेत 10 वाजले. कसं दाखवायचं? 10 वाजता निघालो आहे. लगेच तिकडे जाऊया मस्तपैकी आणि दर्शन घेऊया. कुठे आलो आहे ते आता कळेल. दर्शन कळालं आहे तुम्हाला. दर्शन घेऊया मस्तपैकी आणि मग बघू, काहीतरी फेरफटका मारून निघू मुंबईला. आहे आपल्याला मस्त 6 तास गाडी चालवायची आहे परत मुंबई जाताना. बाय बाय गाईज. बाय बाय म्हणजे चला माझ्याबरोबर. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत जेजुरीला. इथून वाटत नाही मला शूट करायला मिळेल, तर बंद करूया आपण. बस झालं. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघूया मस्तपैकी आपल्या घरी.
कधी मी असं उचलून घेऊन जाणार माझ्या होणाऱ्या जी कोणी असेल तिला. कधीतरी होईल लवकरच, बघू. घरच्यांसाठी प्रसाद म्हणून पेढे घेतले बाबा, नाहीतर बोलतील मी कोणालाच सांगितलंच नाही मी कुठे जातोय काय जातं. असंच मी गाडी घेऊन फक्त निघालोय आणि डिरेक्टली जेजुरी पोचलोय. ॲक्च्युली असं होतं की मला कोल्हापूर पण जायचं होतं आणि जेजुरी पण जायचं होतं. तर विचार केला काय करूया. कोल्हापूर जर जायचं असतं तर मग भाई 3-4 दिवस असे काढून गेलो तर मजा ना कोल्हापूर एकदम. जेजुरी कसं थोडं 200 किलोमीटर 220 किलोमीटरच होतं, म्हणून टाप गाडी काढली आणि टाप निघाला. कोल्हापूर बाबा डायरेक्ट 400 किलोमीटर 350 किलोमीटर जात आहे. वेळ लागेल बाई 700 किलोमीटर रिटर्न येणं. तर झालेलं आहे दर्शन, आता निघालेलो आहोत आपण. मध्ये काहीतरी खाऊ, फ्रेश होऊ आणि मग डिरेक्टली मुंबई. खाण्यात एवढं मग्न झालेलो की विसरलोच दाखवायला काय खातोय ते. डेंजर तिखट एवढं आहे, पण पाव मिसळ आणि एक तुकडा पावाचा राहिला आहे. बाकी हे पण ऑलमोस्ट संपत आलं. अजून पाव मागवला आहे. डेंजर पाव आलेला आहे. ओ 4 पाव खाल्लेत, अजून एक मागवला आहे. 5वा पाव. आयुष्यात कधी एवढं पाव खाल्ले नाही मी मिसळ बरोबर, तेवढे आज खातो. जबरदस्त. लय भूक लागली. तुम्हाला सांगतो सोलो ट्रिपला येण्याची मजा जी आहे ती काय आहे. एकटे येता, कमी खर्च केला तरी स्वतःलाच भरायचा आहे. वो डिवाइड एंड रूल कुछ है नहीं. भाई तू प्लीज़ देना, मेरे को भेजना, फिर आधा भेज, फिर मैं भरता हूँ. हे सिच्युएशनच नाही आहे. त्यामुळे खूप सोपं पडतं आयुष्य. नाहीतर मला वाटतं अर्ध्या ट्रिपा आमच्या कॅल्क्युलेशन्समध्येच जातात की एवढे तुझे पाठवायचेत, एवढे तू पाठवायचेत, एवढे तू पाठवायचेत. अच्छा नाही पण मी तिथे तेवढे खर्च केलेले ना, मग त्याच्यातले तेवढे का. मग ते ह्याच्यातच पूर्ण आयुष्य आपलं जातं. आणि कधी असं होतं की ट्रिप संपते पण त्या ट्रिपचे पैसे आपण 1 महिन्यापर्यंत डिस्कस करत बसतो. हे खूप ग्रुप्समध्ये होत असेल, तुमच्याही होत असेल, आमच्या तर होतच होतं. कसं आहे मी बघा ना, आज मी एवढं मिसळ खाल्ली एकदम मस्त पोट भरून. 5 पाव खाल्ले, पाण्याची बाटली, चहा, एवढं सगळं घेतलं. एकदम सिम्पल लॉजिक सांगतो तुम्हाला. 105 रुपये लागले. आता 105 रुपये लागलेत. मी 105 रुपये पे केले, पोटभर खाल्लं, गपचूप गाडी चालवत निघायचं. आता आराम से झोपायचं नाही आहे, फक्त गाडी चालवायची. चलो सी यू. गाडीवर भेटा, जाऊ नका कुठे. हे समाधान हॉटेल आहे. जेजुरीला वर जाण्याचा रोड आहे त्याच्या लेफ्टलाच आहे. काय माहिती मला का झालं असं, मला ते दिसलं जाताना, रिटर्न जाताना दिसलं आणि मी युटर्न मारून परत आलो इथे. म्हणजे खूप सारे हॉटेल्स आहेत इथे, पण हे असं छोटंसं असं चहा आणि वडापाववाले असतं का तसं होतं. मी इथे आलो आणि बाप मिसळ खाल्ली आहे. प्लीज तुम्ही पण खा, लय जाम भारी आहे आणि कमी पैशात आहे. 105 रुपयात माझं सगळं काम झालं. नॉन स्टॉप चालव आता, नॉन स्टॉप. जेवढं होत आहे तेवढं. बाप रोड आहे बाप. मी थांबणार नव्हतो, पण एका बाप गोष्टीसाठी थांबायला लागतंय. लाईट बघा काय बाप पडते. हा का पडते ते पण दाखवतो तुम्हाला. ओ लेट्स गो. सनसेट. सन इथे सेट झालेला आहे मस्तपैकी. डोंगरा पल्ल्याआड असा सन मिळाला की मजा येते. म्हणून मी बोललो जरा आपल्या गाडी दाखवले. गाडी
मगाशी पण बोललेलो लोणावळ्यात आपण एक स्टॉप घेऊया. तसा स्टॉप घेतला. स्टॉप घेऊन आपण काय करतोय, मॅगी 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 गरमागरम बघा, मॅगी गरमागरम मॅगी खातोय. तर या खायला, स्वस्त खा स्वस्त राहा, असं सगळं खात मजा करायची आणि मग ट्रॅव्हल करायचं. जाम बरं वाटतं. पाठ मोडून घेतली आहे मी स्वतःची मस्तपैकी एकदम. टेल मी विदाउट टेलिंग मी यू आर इन मुंबई. भाई एवढं सुखात आलेलो. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. शुक्रिया. पोचला आता 5-10 मिनटात घरी. आहे ट्रॅफिक आहे. चला तर दोस्तो मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या घरी. पण गेटला आहे टाळा. 10 वाजताच कोण टाळा लावतं हे मला नाही माहिती, पण आमच्या इथून कालच परवाच एक स्कूटी चोरीला गेली आहे. माझी नाही, दुसऱ्याची. त्यामुळे आता टाळे लवकर लावावे लागतात. आता मम्मी येते खाली चावी घेऊन, कारण मी चावी घेऊन गेलो नव्हतो. मला वाटलं मी लवकर आलो आहे. ठीक आहे, आता काय पण हा बाईक राईडचा ब्लॉग इथेच संपन्न होत आहे. आणि खरंच खूप छान वाटलं आहे. एवढ्या दिवसानंतर, एवढ्या वर्षानंतर मी ऑलमोस्ट 500 किलोमीटर गाडी चालवलेली आहे, कालपासून आता घरापर्यंत. तर एवढंच आहे की तुम्हाला कसा वाटला, आणि असं मी बाईक राईड्स अजून करावेत का. आत्ता मी सोलो ट्रिप केलेली, पण असं मी मित्रांबरोबर पण आधी जायचो. तर सगळ्या मित्रांबरोबर बाईक राईड करत 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 असं वेगवेगळ्या ठिकाणी जायचं का. अजून एक ऑप्शन आहे. तुमच्यापैकी कोणी जर बाईक रायडर असेल, ते ग्रुप असे बाहेर फिरायला जात असतील, जास्त लांब नको, मॅक्स 500-600-700 किलोमीटर, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर अरे आम्ही जातो मनालीपर्यंत जातो, तुम्ही जाल, मी इथेच थांबेल, तर मला बोलवा. असं कमेंटमध्ये टाका की भाई, किंवा मला इंस्टाग्रामवर DM करा, मी येईन. कारण महिन्यातून एक तरी अशी ट्रिप करायचा विचार केलेला आहे आपण. हां चला मग. मम्मी आली आहे चावी घेऊन. बाय बाय, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस ब्लॉग, कमेंट ऑन दिस ब्लॉग, आणि काय चांगलं वाटलं काय नाही वाटलं सगळं सांगा. हा ब्लॉग इथे संपलेला आहे. थँक्स टू माय बाईक. बाकी